पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता ही सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज ही सुनावणी होणार होती, मात्र ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। आरक्षण मर्यादा ओलांडल्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आज सुनावणी होती, मात्र ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे। आज जी सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयासमोर, आज सर्वोच्च न्यायालयासमोर तुषार मेहता साहेब जे आहेत सॉलिसिटर जनरल, त्यांनी असं सबमिशन केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मंगळवारपर्यंतचा वेळ देण्यात यावा, कारण मंगळवारपर्यंत या संदर्भात किती लोकल बॉडीजचे जे इलेक्शन्स आहेत तर ते प्रलंबित आहेत, कितीची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, या सगळ्याचा विस्तृत अहवाल आम्ही मंगळवारपर्यंत न्यायालयासमोर सादर करतो। त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जे वकील हजर होते सिनियर ॲडव्होकेट, तर त्यांनी असं सांगितलं की अजून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद वगैरे ज्या इतर, त्यांनी फक्त महानगरपालिकेचाच त्यावेळेस उल्लेख केला, पण ऍक्च्युअली जिल्हा परिषदेचं सुद्धा अजून नोटिफिकेशन झालेलं नाहीये। त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही, तर तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना आम्ही विनंती करतो की त्यांनी निवडणुकीचं नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबावं। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की काही ज्या निवडणुका आहेत त्या ऑलरेडी त्याची प्रोसेस सुरू आहे आणि ती जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस मात्र त्याचा निकाल काही जाहीर होणार नाही, फक्त प्रोसेस जी आहे ती पुढे चालू राहील असं दिसतंय। म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की नगरपंचायत आणि नगरपंचायतची सुनावणी जिथे आरक्षण जास्त आहे ते पुढे ढकललं जाईल, त्या संदर्भात काही कोर्टाने सांगितलं नाही, अजून असं काही सांगितलेलं नाही। त्यामुळे नगरपालिकांची जी काही प्रोसेस आहे नगरपंचायतीची मंगळवारपर्यंत मला वाटतं तशीच चालेल, कारण त्याला कुठली स्थगिती नाहीये। मात्र ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये मात्र जाहीर निवडणुकीचं नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत होणार नाही।